आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। नाशिकमध्ये खाटीक समाजाचा नितेश राणेंना झटका, हलाल पद्धतीनेच मटण विक्री करण्याचा खाटीक समाजाचा निर्णय। नाशिकमध्ये झटका नाही तर हलाल पद्धतीनेच मटण विक्री करण्याचा खाटीक समाजाचा निर्णय। या देशामध्ये झटका मटण फक्त पंजाबमध्येच खाल्लं जातं, त्याला सामाजिक कारण आहे। प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ आहे, तुमचा धर्मग्रंथ मटण न खाणाऱ्यांनी लिहिलेला आहे। ज्या देशामध्ये 85% लोक मटण खातात त्यांना तुम्ही खाऊ नका सांगणार का? नितेश राणेंच्या भूमिकेवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। नितेश राणे आणि त्यांचे वडील हलालचं मटण दाबून खाताना दिसतील। नितेश राणेंचे जुने व्हिडिओ पाहायला हवेत। नितेश राणे संधीसाधू माणूस, वडेट्टीवारांची राणेंवर टीका। मल्हार सर्टिफिकेट असं नाव देण्यास महाराष्ट्र राज्य खाटीक समाजाचे अध्यक्ष आमदार कृपाल तुमाने यांचा विरोध। हे नाव न देण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती करू, तर हिंदू धर्मामध्ये किंवा हिंदू खाटीक समाजामध्ये बोकडाचं हलाल मटण खाल्लं जातं। ही पद्धत सोपी असून परवडत असल्यानं हा पर्याय स्वीकारला जात असल्याची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीमध्ये आपण भ्रमात राहिलो, 181 जागा येणार म्हणून कोण मुख्यमंत्री याचा विचार करत बसलो। हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य, तर विरोधी पक्ष नेत्यासाठी लागणाऱ्या संख्येपर्यंत सुद्धा जाऊ शकलो नाही। कार्यकर्ता मेळाव्यात पाटलांकडून खंत व्यक्त। शरद पवारांचा पक्ष होम प्रोडक्शन आहे। पक्षामध्ये मुलगी, नातू आणि मानलेले पुत्र आव्हाड यांच्यामुळे होम प्रोडक्शन पक्ष झालाय। सुजय विखेंचा टोला, तर जयंत पाटलांनी दिलेल्या सूचक इशाऱ्याचं रूपांतर लवकरच वास्तवात होईल, विखेंचं विधान। बारामतीमध्ये पुन्हा एकदा काकाविरुद्ध पुतण्या लढत। माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या विरोधात पॅनल उतरवण्याचे युगेंद्र पवारांचे संकेत। कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं युगेंद्र पवारांचं वक्तव्य। महापुरुषांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कठोर कार्य करण्याची मागणी आम्ही नेहमीच केली आहे। अबू आझमींची प्रतिक्रिया, छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कधीही वाईट बोललेलो नाही, पण आज जे लोक बोलत आहेत ते सरकारनं थांबावं अशी मागणी। शिवरायांच्या सैन्यामध्ये किती मुस्लिम होते त्याची ठोस माहिती कोणीही देऊ शकत नाही, शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया। तर वाद वाढवायला अबू आझमी कारणीभूत, शिवेंद्रराजेंची टीका।